भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक हा होता. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? पंजाबी भाषेची लिपी गुरुमुखी ही आहे. गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली? गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली? गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती बोधगया या ठिकाणी झाली. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे आहे. रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक म्हणून वि.स. पागे यांना ओळखले जाते. जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली होती? जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली होती? जगातील पहिली साम्यवादी क्रांती रशिया या देशात झाली होती. भारतीय अनुयुगाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय अनुयुगाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय अनुयुगाचे जनक असे होमी भाभा यांना म्हटले जाते. सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती हे आहे. भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या राज्यात स्थापन झाली होती? भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या राज्यात स्थापन झाली होती? भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका मद्रास, तामिळनाडू या राज्यात स्थापन झाली होती. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? पोलीस पाटील यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी यांच्याकडून केली जाते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राला कोणत्या नावाने ओळखले जाते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राला कोणत्या नावाने ओळखले जाते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राला आत्मवृत्त या नावाने ओळखले जाते. भारतीय संविधानामध्ये कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती हे तत्त्व कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? भारतीय संविधानामध्ये कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती हे तत्त्व कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे? भारतीय संविधानामध्ये कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती हे तत्त्व जपान या देशाकडून स्वीकारलेले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हा नृत्य प्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहे. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? राष्ट्रकूट घराण्याची स्थापना दंतीदुर्ग याने केली होती. ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात? ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात? ऋग्वेदातील स्त्रोतांना सूक्त असे म्हणतात. शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शाळा या पुस्तकाचे लेखक पु. ल. देशपांडे हे आहे. अखिल भारतीय सेवा यासंबंधी भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे? अखिल भारतीय सेवा यासंबंधी भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे? अखिल भारतीय सेवा यासंबंधी भारतीय राज्यघटनेत कलम 112 हे आहे. सागरेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यात आहे.
अटक व तुरुंगवासापासून संरक्षण यासंबंधी भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे? अटक व तुरुंगवासापासून संरक्षण यासंबंधी भारतीय राज्यघटनेत कलम 22 हे आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल मराठी GK रिव्हिजन या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत 100% फायदा होईल. आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले होते आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न परीक्षेमध्ये इथून मागं पण विचारलेले होते आणि इथून पुढे पण 100% विचारणार. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.